छत्रपती संभाजीनगर मधून ट्रॅक्टर मोर्चा निघालेला आहे शिवसेनेचा. त्या वादापरात हा मोर्चा निघालेला आहे. महायुतीने जी विधानसभेमध्ये आश्वासनं दिलेली होती ही आश्वासनं पूर्ण केलेली नाही आहेत. त्यामध्ये शेतकरी पीक विमा असेल, शेतकरी कर्जमाफी असेल, त्यासोबतच लाडक्या बहिणींना 1500 रुपयावरून 2100 रुपये अनुदान देण्याची योजना होती त्याची देखील पूर्तता झालेली नाही. आणि या सगळ्या मागण्या घेऊन गेल्या 1 आठवड्यापासून 5 जूनपासून शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे हे मराठवाड्यामध्ये आंदोलन करतायत. गावागावांमध्ये आंदोलन केलं गेलं. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. त्यासोबतच विविध मंत्र्यांना त्यामध्ये मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयामध्ये जाऊन निवेदन देण्यात आलं. तहसीलदारांना गावागावामध्ये जाऊन निवेदन देण्यात आलं. आणि आज हा मोर्चा ट्रॅक्टर मोर्चा निघत आहे. त्यासोबतच उद्या बैलगाडी मोर्चा आहे, चक्काजाम आंदोलन आहे. अशा विविध मागण्यांनी हा ट्रॅक्टर मोर्चा आता विभागीय आयुक्तालयाकडे निघालेला आहे. काय सांगा तुम्ही या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी झालेला आमचे नेते माननीय विरोधी पक्षनेते दानवे आणि नेते खरे साहेब यांच्या नेतृत्वात त्यांच्याकडे मोठ्या निघाले शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्यांना ते अतिशय दाखवले आणि मतदान घेतला. सगळे असं बोलबोल्या करत आहे आणि आंदोलन असं आहे की त्या पेरा मागा खरंच ना आणि म्हणजे अतिशय दाखवा वादा करतात आणि नंतर बोलतात आणि शेतकरी वाढून सोडून देतात. शेतकरी वाढून सोडले आमच्या मागण्या आहेत की निवडणुकीच्या अगोदर या सरकारने गोरगरीब शेतकऱ्यांना इतके आमिष दाखवले, लाडक्या बहिणींना आमिष दाखवले. निवडणुका झाल्यानंतर यांनी गाजर दाखवले, अक्षरशः गाजर. सर्वात जास्त या मराठवाड्यामध्ये संभाजीनगर मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. त्यासाठी माननीय आमचे विरोधी पक्ष नेते तसे आमचे चंद्रकांत खैरे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय आयुक्त यांच्याकडे आम्ही हा मोर्चा काढत आहोत. आणि यांनी या सरकार जे झोपलेलं आहे यांनी लगेच शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर कराव्या व शेतकऱ्यांना न्याय द्यावा. जे वचन दिले ते त्यांनी पूर्ण करावे. त्यासाठी हा जो मोर्चा आहे याचं जे नाव आहे थीम आहे क्या हुआ तेरा वादा, क्या हुआ तेरा वादा. क्या हुआ तेरा वादा म्हणत हा मोर्चा क्रांती चौकातून विभागीय आयुक्तालयाकडे निघालेला आहे. आता फडकंजेत या ठिकाणी हा मोर्चा आलेला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे हे मोर्चाचं नेतृत्व करतायत. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं क्या हुआ तेरा वादा या आंदोलन क्रांती चौक ट्रॅक्टर मोर्चा विभागीय आयुक्तालयापर्यंत पोहोचला. अंबादास दानवे विरोधी ट्रॅक्टर तालुका सोबत चंद्रकांत खैरे आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या पीक कर्ज माफीचं आश्वासन विधानसभा निवडणुकीमध्ये आश्वासनांची आठवण या आंदोलनाच्या निमित्तानं करून देण्यात येत आहे. त्यासोबत लाडक्या बहिणींना 1500 रुपयांवरून 2100 रुपये देखील आश्वासन देण्यात आलेलं होतं. अशा सरकारच्या विविध आश्वासनांची आठवण शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं क्या हुआ तेरा वादा या मोर्चाच्या निमित्तानं करून देण्यात येत आहे. उन्मेष खंडाळे, महानगर, छत्रपती संभाजीनगर.